हॅलो स्टुडंट्स, आपण आयटीएफ बघत होतो, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि काल आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं की ईच फंक्शन आहेत आपल्याकडे, 6 फंक्शन आहेत आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ते प्रत्येकाचे इन्व्हर्स फंक्शन आणि त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलेलं आहे. आज आपण काय बघणार इथं प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण इथे यूज करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी जे आपल्याला टूल्स लागतील, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जे टूल्स लागणार ते आपण इथे बघणार आहे. त्या टूल्स म्हणजे काय राहतात आपल्याकडे, इथे प्रॉपर्टीज राहणार आहेत, त्या आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉपर्टी काय बघा की sin इनवर्स 1/x इज इक्वल टू cosec इनवर्स x, cos इनवर्स 1/x इज इक्वल टू sec इनवर्स x and tan इनवर्स 1/x इज इक्वल टू cot इनवर्स x. ह्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्या करस्पॉन्डिंग त्याच्या कंडिशन आहेत. sin इनवर्स 1/x इज इक्वल टू cosec असेल तर काय करतात आपल्याला x ची व्हॅल्यू, तर ह्या दोन्हीच्यासाठी बघा, cos आणि sin साठी याच्यासाठी x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 1/, और लेस दॅन इक्वल टू -1 असायला पाहिजे. आणि tan चे ऑलवेज काय असायला पाहिजे, tan आणि cot साठी काय असायला पाहिजे, x इज ग्रेटर दॅन 0. x हा ऑलवेज पॉझिटिव्ह असला पाहिजे. Also this properties are we can use vice versa as a if we have sin inverse x is equal to cosec inverse 1/x, we can write this as similarly for this property also this vice versa आपण या प्रॉपर्टीज यूज करू शकतो. ओके, आपण याचं जरासं जस्टिफिकेशन बघूया की हाऊ कॅन वी डिराइव दिस प्रॉपर्टीज. तर इथे आपण कन्सिडर केलं की लेट y is equal to cosec inverse x. We can consider that value y, cosec inverse x has a value y. Take a transpose of this, we get cosec y is equal to x. हे आपण cosec इनवर्स आहे त्या साइडला गेल्यानंतर रेग्युलर फंक्शन झालं. ठीक आहे, नंतर काय करूया आपण, टेकिंग इनवर्स ऑन बोथ साइड्स, काय घेतलं आपण, रेग्युलर इनवर्स घेतला आपण. 1 cosec y is equal to 1/x. 1 cosec means काय झालं, sin y is equal to 1/x. आणि sin आपण त्या साइडला ट्रान्सफर केलं तर आपल्याला काय मिळेल, y is equal to sin inverse 1/x. But from first we have y is equal to what, cosec inverse x. Therefore sin inverse x is equal to y ची व्हॅल्यू आपल्याकडे ती सबस्टिट्यूट केली, cosec inverse x, we get the required answer. Similarly we can prove in the same manner, we can prove the other two. सेम वे मध्ये आपण काय करू शकतो, ह्या बाकीच्या दोन आहेत त्या प्रॉपर्टीज आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी बघा काय दिसते आपल्याला. नेक्स्ट वन, सेकंड प्रॉपर्टी, sin इनवर्स -x, sin inverse -x is equal to minus sin inverse x. Therefore x belongs to -1 to 1. Closed -1 to 1 असायला पाहिजे त्याच्यामध्ये. जर मायनस ब्रॅकेट मध्ये असेल तर बाहेर येतो तो. हा आपण रेग्युलर साइन साठी पण यूज केला, म्हणजे sin -θ is equal to -sin θ. ही रेग्युलर प्रॉपर्टी आहे, ती इनवर्स वरती पण हे ऍप्लिकेबल आहे. ठीक आहे, सेम इकडे नेक्स्ट बघा की tan इनवर्स -x is equal to also minus tan inverse x. Tan inverse -x is equal to minus tan inverse x. Similarly here for cosec inverse -x is equal to minus cosec inverse x. आता इथे x always belongs to r आहे आणि इकडे greater than equal to 1 असायला पाहिजे, 1 पेक्षा मोठा असायला पाहिजे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. तर इथे बघा या तिन्हींसाठी जर मायनस, जर व्हॅल्यू x ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन टोटली निगेटिव्ह जाते. ठीक आहे, तर याचं प्रूफ जर बघायचं असेल तर आपल्याला बघा की इफ वी कन्सिडर हियर, हे आपल्याला दिलेलं आहे sin इनवर्स, याला आपण कन्सिडर केलं, लेट sin इनवर्स -x इज इक्वल टू y असं कन्सिडर केलं आपण. इफ वी कन्सिडर ॲज लाईक, आणि आपण याचा काय केला, ट्रान्सपोज घेतला. याचा काय करूया आपण, ट्रान्सपोज घेतलं तर -x इज इक्वल टू sin ऑफ y. काय केलं आपण बघा की साइन जे आहे आपण ते त्या साइडला ट्रान्सफर करून घेतलं,
साइन काय केलं की ह्या साईडला ट्रान्सफर करून घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा की हे मायनस आहे तर इक्वेशनला मायनस ने मल्टिप्लाय करूया. तर x इज इक्वल टू मायनस साइन ऑफ y हे आपण असं लिहू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट वी हॅड द प्रॉपर्टी फॉर दॅट. आता जी प्रॉपर्टी रेग्युलर ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे आपल्याकडे की साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस थीटा. वी कॅन इम्प्लाय दिस प्रॉपर्टी हिअर. जर मायनस असेल तर ते ब्रॅकेट मध्ये इम्प्लाइज करू शकतोय. सेम प्रॉपर्टी वी कॅन यूज साइन ऑफ मायनस वाय आर देअर. आपण त्याच्यावरती इम्प्लाइज केली तर x इज इक्वल टू साइन मायनस वाय आलं. Then we can take a transpose of this on this side because of inverse इथं satisfied आहे. ह्याच्यावरतीच आपण ते फंक्शन डिफाइन केलेलं आहे. सॅटिस्फाइड होते आपण हे या साईडला घेतलं तर sin इनवर्स x is equal to minus y. Okay. Then multiply this by minus y. Sorry, minus ने मल्टिप्लाय जर केलं तर काय झालं minus of sin inverse x is equal to y, but we had the value of y is the sin inverse minus x. ती आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया. तर काय मिळेल आपल्याला sin inverse minus x is equal to या ठिकाणी मी इथे घेतलं फक्त ते minus sin inverse of x जे फर्स्ट आणि सेकंड फ्रॉम फर्स्ट आणि सेकंड y is equal to 1 आपण इक्वेट केलं तर आपल्याला जो रिक्वायर्ड रिझल्ट आहे sin इनवर्स minus x is equal to minus sin इनवर्स x हा आपल्याला इथे मिळून जाईल. ठीक आहे. अंडरस्टँड. आता हे रेग्युलरली बघा कशासाठी sin इनवर्स tan इनवर्स आणि कोसेक इनवर्स याच्यासाठी डायरेक्टली मायनस आपण इम्प्लाइज करू शकतो. बट सेम वे मध्ये जर आपण इथं व्हॅल्यूज जर निगेटिव्ह असतील कशासाठी बघा cos इनवर्स sec इनवर्स और cot इनवर्स यांच्यासाठी जर व्हॅल्यू निगेटिव्ह असतील तर त्याच्यामध्ये काय तर याच्यामध्ये चेंज राहतोय की पाय मायनस cos इनवर्स x, पाय मायनस sec इनवर्स x आणि पाय मायनस cot इनवर्स x हे त्याच्यामध्ये चेंज येणार आहे. हा चेंज होईल याच्यामध्ये. ठीक आहे. कंपल्सरी कंडिशन ही आहे त्याच्यावरती कंडिशन कंपल्सरी राहणार आहे. ठीक आहे. पाय मायनस प्रत्येक ठिकाणी पाय मायनस आहे बघा cos इनवर्स साठी sec इनवर्स साठी आणि cot इनवर्स साठी. ठीक आहे. जर निगेटिव्ह असेल तर ह्याचं पण प्रूफ बघूया आपण. एक प्रॉपर्टी दाखवते सेम वे मध्ये आपण काय करू शकतो बाकीच्या प्रॉपर्टीज प्रूफ करू शकतो आपण. आता इथं जे आहे आपण काय घेतलं याला की लेट cos इनवर्स minus x is equal to y. Here we consider that की याला minus y कन्सिडर केला तर इथं काय मिळेल आपल्याला की minus x is equal to cos of y असं मिळालं की minus x जर असेल काय केलं आपण की cos इनवर्स आहे त्याचा आपण काय करून घेतला की ट्रान्सफर करून घेतला. काय केला त्याचा ट्रान्सफर केला. ठीक आहे. आता हे जर डेफिनेशन सॅटिस्फाइड होतंय त्याचं डेफिनेशन सॅटिस्फाइड होतंय दॅट मीन्स काय असायला पाहिजे की हे प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाइड करतंय. डेफिनेशन सॅटिस्फाइड होतं म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाइड आहे. तिथं आपण याला मायनस ने मल्टिप्लाय केलं तर x is equal to minus cos y. we get here x is equal to minus cos y असं मिळालं आपल्याला. आता आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे. we have a formula. याच्यावर जर बघितलं तर आपल्याला काय मिळतं की y ची व्हॅल्यू ही लाईज बिटवीन काय असायला पाहिजे की -π/2 ते π/2 याच्यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. y ची व्हॅल्यू काय आहे -π/2 ते π/2 ह्याच्यामध्ये कुठे लाईज असायला पाहिजे असं म्हटलं आपण. तर इथं बघा की x is equal to minus cos y आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की cos of pi minus theta is equal to minus cos theta. ही आपल्याकडे प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी जर आपण इथं अप्लाय केली तर आपल्याला काय मिळेल की x is equal to cos of pi minus y असं घेऊ शकतोय आपण. ओके. cos of pi minus y हे आपण घेतलं इथं. आता काय झालं पाय मायनस वाय म्हणजे ऑलवेज काय झालं प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच सॅटिस्फाइड होते. इथं काय असेल इथं
प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड होणार आहे. बिकॉज ऑफ वाय काय आपल्याकडे इथं प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड करते आणि ऑल्सो पाय मध्ये, कारण काय प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच करायचं 0 to पाय आहे त्याची. त्याचा रेंज काय आहे 0 to पाय. मग x ची y ची व्हॅल्यू जर 0 to पाय ह्याच्यामध्ये कुठेतरी असेल तर ती पायमधनं ऑलवेज सबस्ट्रॅक्ट केलं तर ऑलवेज 0 to पाय ह्याच्यामध्येच राहणार आहे. निगेटिव्ह होणार नाही, पॉझिटिव्ह पण होणार नाही, म्हणजे याच्यापेक्षा मोठी राहणार नाही किंवा निगेटिव्ह येणार नाही. लाईज बिटवीन हिअर यांच्यामध्येच राहील ती प्रॉपर्टी म्हणजे ती व्हॅल्यू. Therefore it also satisfied the principal solution branch. Therefore we can, this function should be invertible. हे फंक्शन त्याच्यामुळे काय होतं इन्व्हर्टिबल आहे. मग आपण याचा इन्व्हर्स जर घेतला तर काय मिळेल आपल्याला cos inverse x is equal to pi minus y. But we have y is equal to cos inverse minus x. ठीक आहे. आपण काय करूया थोडासा ट्रान्सफर घेऊया. हे त्या साइडला घेऊया, हे ह्या साइडला घेऊया. तर y is equal to pi minus cos inverse x. हे असं घेतलं आपण. And now we can put the value of y here. Y is equal to cos inverse minus x. Therefore we get cos inverse minus x is equal to pi minus cos inverse x. This will be the required result. हे इथं आपण प्रूव्ह केलं. आणि या x belongs to काय असेल -1 to 1 हे कंपल्सरी असणार आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह द फॉर द नेक्स्ट टू ह्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी सिमिलर वे मध्ये आपण प्रूव्ह करू शकतोय. ठीक आहे. नेक्स्ट वन sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. आता हे इम्पॉर्टंट आहे, आपण हे बऱ्याच ठिकाणी यूज करतोय की sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x. इथं बघा दोन्ही व्हॅल्यू sin आणि इथं cos आहे, इथं x आणि इथं पण x आहे. असं जेव्हा असेल तर आपल्याला काय मिळते पाय बाय 2 मिळणार आहे. देन वी गेट द हियर पाय बाय 2 आर देयर. आल्सो tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2 and cosec इनवर्स x प्लस sec इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2. आपल्याला प्रत्येक ठिकाणी करस्पॉन्डिंग जर आपण हे घेतले आणि त्याचा व्हॅल्यू म्हणजे x आहे तो x दोन्हीकडे सेम ठेवायचं. ह्याच्या व्हॅल्यू दोन्हीकडे सेम असतील तर आन्सर आपण काय घेऊ शकतो डायरेक्टली पाय बाय 2. नथिंग टू सॉल्व, म्हणजे बाकीचे याला सॉल्व करायची पण गरज नाही आपल्याला, कुठल्याही बाकीच्या प्रॉपर्टी यूज करायची गरज नाही. डायरेक्टली आपण काय लिहू शकतो त्याला पाय बाय 2 येऊ शकतो. आता याचं जर प्रूफ बघायचं झालं तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं काय करूया, हे प्रूफ करताना याच्यामध्ये आपण एक कन्सिडर करूया की लेट sin inverse x is equal to y. Here we considered sin inverse x is equal to y. Therefore x is equal to sin y. हे आपल्याला असं मिळालं. म्हणजे इथं काय होऊ शकतं की इथं प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड आहे. इथं काय आहे प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड आहे. दॅट्स व्हाय वी टेकन हियर. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड होते, दॅट्स वाय आपण हे घेतलेलं आहे असं. ठीक आहे. देयरफॉर वी कॅन राइट दिस ॲज x इज इक्वल टू, ला ट्रान्सफर केलं आपण की cos ऑफ पाय बाय 2 मायनस y बाय द अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगल फॉर्म्युला आपल्याला काय सांगतात की इफ वी हॅव sin theta then we can write cos of pi by 2 minus theta. We had the property of as like, आपल्याकडे अशी प्रॉपर्टी आहे. आणि इथं बघा इथं हे सॅटिस्फाईड होते, दॅट मीन्स काय असायला पाहिजे y बिलॉंग्स टू मायनस पाय बाय 2 ते पाय बाय 2 हे असायला पाहिजे. त्याशिवाय ते इनव्हर्स सॅटिस्फाईड होणार नाही. ठीक आहे, तर ती कंडिशन त्याला सॅटिस्फाईड करायला पाहिजे हे आपण म्हणू शकतो इथं. ठीक आहे, तर काय झालं x cos पाय बाय 2 मायनस y. आता हे आपण डायरेक्टली याचा इनव्हर्स घेऊ शकतोय. याचा काय लिहिता येईल, then it implies काय होऊ शकते की cos इनव्हर्स x is equal to pi by 2 minus y if, कधी असेल बघा, if ब्रॅकेट मध्ये लिहितो मी ते pi by 2 minus y belongs to principal solution, belongs principal solution branch
solution branch of cos inverse cos इनवर्स x ची प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच आहे ती जर सॅटिस्फाईड करत असेल तर दॅट इज काय असायला पाहिजे बघा π/2 - y बिलॉंग्स टू काय असायला पाहिजे ते 0 to π ह्यांच्यामध्ये यायला पाहिजे. जर ते असेल तर इथं हे सॅटिस्फाईड होईल. इफ म्हटलंय आपण की हे कधी होऊ शकते जेव्हा ही जी व्हॅल्यू आहे आपल्याकडे cos इनवर्स x इज इक्वल टू हे कधी पॉसिबल आहे जेव्हा π/2 - y बिलॉंग्स टू 0 to π ह्यांच्यामध्ये असेल तर पॉसिबिलिटी आहे. समजा जर हे अशी एक पॉसिबिलिटी आपल्याकडे की π/2 झालं म्हणजे 90 पेक्षा 90 मायनस करतोय आपण आणि y आहे तर y समजा 90 पेक्षा मोठे असेल तर पॉसिबिलिटी आहे की काय होऊ शकेल समजा 91 आहे y इज इक्वल टू 91 आणि हे 90 झालं 90 - 91 किती आलं आपल्याकडे -1 आलं. -1 डज नॉट बिलॉंग्स टू हियर. ओके असं पॉसिबिलिटी आहे. दॅट्स वाय आपल्याला चेक करावं लागेल की वी वांट टू शो हियर की π/2 - y belongs to 0 to π. Okay, then how can we do this? Here we had the one of the result that y belongs to -π/2 π/2 हे आपल्याला गिवन आहे. गिवन बिकॉज ऑफ आपण एक कंडिशन कन्सिडर केलेलं आहे की y त्याचा आन्सर y आहे म्हणजे काय झालं y ऑलवेज काय असायला पाहिजे -π/2 ते π/2 यांच्यामध्ये असायला पाहिजे. therefore that means काय झालं that is काय झालं ते -π/2 is less than y less than equal to y is less than equal to π/2. याचं मीनिंग काय इट मीन्स दॅट की y हा लाइज बिटवीन -π/2 आणि π/2 यांच्यामध्ये कुठेतरी असायला पाहिजे किंवा ते असायला पाहिजे. ठीक आहे. ह्याला जर आपण मायनस न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल ह्याला जर मायनस न मल्टिप्लाय केलं तर काय मिळतंय की π/2 मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं इक्वालिटी चेंज होते -y is greater than equal to -π/2. इट चेंजेस द इक्वालिटी तर चेंज झाली. आपण परत हे रिअरेंज करूया -π/2 is less than equal to -y is less than equal to π/2. हे ग्रेटर होतं ह्याच्यापेक्षा आणि हे ग्रेटर आहे ह्याच्यापेक्षा तेच लिहिलं हे लेस दॅन ह्याच्यापेक्षा आणि हे लेस दॅन ह्याच्यापेक्षा एवढंच लिहिलं मी. अँड ह्याच्यामध्ये मी काय केलं हे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये मी π/2 ऍड केलं आणि इन दिस इनइक्वालिटी π/2 प्रत्येकामध्ये जर π/2 ऍड केलं π/2 - π/2 is less than equal to π/2 - y is less than equal to π/2 plus π/2. what we get here हे जर केलं तर आपल्याला काय मिळालं π/2 गेट कॅन्सल 0 मिळालं is less than π/2 - y is less than π/2 plus π/2 किती मिळते आपल्याला पाय मिळेल. ठीक आहे हे इथपर्यंत झालं. दॅट मीन्स काय मिळालं बघा आपल्याला की π/2 - y लाइज बिटवीन 0 to π ह्यांच्यामध्ये मिळालं. ह्यांच्यामध्ये कुठेतरी आहे काही पण असेल ते आपल्याला जे दाखवायचं होतं की π/2 - y belongs to 0 to y 0 to π हे आपल्याला मिळालं. therefore इनवर्स सॅटिस्फाईड होते इनवर्स काय होतं ते सॅटिस्फाईड होतं. therefore काय झालं दॅट इज काय मिळालं आपल्याला therefore π/2 - y belongs to 0 to π. therefore inverse satisfied cos inverse x is equal to π/2 - y satisfied. हे satisfied होते कंडिशन ते असेल तर काय इनवर्स लिहू शकतो आपण. ठीक आहे तर आपण काय करूया y ह्या साइडला घेऊया. therefore minus changes to plus here y cos inverse x is equal to π/2. okay then y is equal to what y is equal to sin inverse x. then substitute that sin inverse x plus cos inverse x is equal to π/2. this is the required result आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. this will be the required हेच आपल्याला दाखवायचं होतं sin inverse x plus cos inverse x is equal to π/2 हे आपल्याला प्रूफ करायचं होतं या ठिकाणी.
नेक्स्ट प्रॉपर्टी बघायची आपल्याला आता. लुक हियर, नेक्स्ट प्रॉपर्टी, tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse of x plus y divided by 1 minus xy. This is the important one. आता ह्या प्रॉपर्टीज आपण यूज करतोय की म्हणजे रेग्युलर आपल्याला ह्याच्यामध्ये पण लागतील आणि आपला जो कॅल्क्युलस वाला पार्ट आहे त्याच्यामध्ये पण मॅक्झिमम टाइमला आपल्याला हे तो पाठीमागचा होता sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इक्वल टू पाय बाय 2 त्याच्या प्रॉपर्टी होत्या म्हणजे लास्ट वन आपण बघितलेली ती आणि ह्या वाल्या प्रॉपर्टीज आहेत हे आपण यूज करतोय कॅल्क्युलस मध्ये मॅक्झिमम टाइमला बऱ्याचदा हे जे पार्ट असा येतो इनवर्स वाले तर त्या ठिकाणी आपण ते सिम्प्लिफिकेशन साठी ह्या प्रॉपर्टीचा यूज करतोय. ह्याच्या प्रॉपर्टी आहेत मोस्टली आपण ही आणि ही फर्स्ट वन आणि थर्ड वन ह्यातली वापरतोय. प्रॉपर्टीचा टाइप आहे फिफ्थ वाला आणि यातला फर्स्ट आणि थर्ड वन हे आपण यूज करतोय मॅक्झिमम टाइमला. इथे बघा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस xy आहे आपल्याकडे. इथे कंडिशन बघा इफ xy ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय असायला पाहिजे की बोथ आर पॉझिटिव्ह. काय आहे आपल्याकडे x आणि y पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन इफ मल्टिप्लिकेशन ऑफ x आणि y चं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर लेस दॅन 1 असायला पाहिजे तेव्हा ही प्रॉपर्टी आपण यूज करू शकतोय. अँड इफ मल्टिप्लिकेशन ऑफ x and y इज ग्रेटर दॅन 1 हे लेस दॅन 1 होता आणि इथं ग्रेटर दॅन 1 जर आला तर इथं पाय प्लस येणार आहे. सेम राहील इथं लेस दॅन 1 असेल तर हे रेग्युलर ग्रेटर दॅन 1 असेल तर पाय प्लस येणार आहे आणि इथं जर निगेटिव्ह असेल तर फक्त इथं काय होतं याच्यामध्ये चेंज होतं हे पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह बनतो निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह बनतो एवढा फक्त चेंज आहे. इथं काय x इज ग्रेटर दॅन 0 आणि y ग्रेटर दॅन 0 आहे. ठीक आहे तर आपल्याला याचं प्रूफ बघायचं आहे. तर फर्स्ट आपल्याला प्रूफ करायचं की tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला की tan इनवर्स x प्लस फर्स्ट साठी बघा तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की याला आपण कन्सिडर केलं की tan इनवर्स x इज इक्वल टू अल्फा अँड tan इनवर्स y इज इक्वल टू बीटा where alpha lies between minus pi by 2 and pi by 2 because of त्याचं प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रँच आहे एक्सक्लुडेड घ्यायचं आहे minus pi by 2 and pi by 2 also here minus pi by 2 is less than beta is less than pi by 2 हे आपण असं लिहिलं. therefore this can be written as alpha is equal to तर आपण याच्यावरून काय लिहिता आपल्याला की x is equal to tan alpha and y is equal to tan beta हे आपण लिहू शकतोय. हे इनवर्स त्या साइडला घेतला इनवर्स त्या साइडला घेतला x is equal to tan alpha आणि y is equal to tan beta पण हे असं मिळालं आपल्याला. आता सिन्स आपल्याला काय दिलेलं आहे की x and y is greater than 0 काय म्हटलं 0 म्हटलं since x and y is greater than 0 that means काय असायला पाहिजे हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह x पॉझिटिव्ह आहे that means हे पण पॉझिटिव्ह आहे याचं मीनिंग काय x पॉझिटिव्ह आहे आणि y पण पॉझिटिव्ह आहे that's why tan alpha positive and tan beta also positive दोन्ही पॉझिटिव्ह असायला पाहिजेत. ठीक आहे दॅट मीन्स काय झालं बघा की असं असेल तर काय झालं हे लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट ह्याचं मीनिंग काय जर हे अल्फा पॉझिटिव्ह असेल आपण इथं काय म्हटलंय बघा की हे काय असायला पाहिजे अल्फा कुठं असायला पाहिजे मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2 यांच्यामध्ये दॅट मीन्स लाइज बिटवीन कुठं आला फोर्थ क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट हा झाला इथं पाय बाय 2 आणि हा मायनस पाय बाय 2 ह्या ठिकाणी आला lies between in this quadrant first quadrant or fourth quadrant मध्ये असायला पाहिजे बट आपण पॉझिटिव्ह म्हणतोय पॉझिटिव्ह आहे दॅट मीन्स काय झालं ह्याच्यामध्ये कधी नसणार आहे तर ह्या ठिकाणी tan निगेटिव्ह असतोय tan आपल्याला पॉझिटिव्ह मिळालं दॅट्स व्हाय which is lies between first quadrant okay therefore काय मिळालं आपल्याला tan alpha and tan beta lies in और अल्फा और बीटा को यहाँ पर therefore अल्फा कॉमा बीटा
लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. ते कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लाइज करतात असं म्हटलं आपण. ठीक आहे. तर आपण याच्यावर आपण एक कंडिशन घेतली की tan अल्फा प्लस बीटा काढला आपण. tan अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, वी हॅव फाइंड दॅट पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे आपण हे काढलं. तर tan अल्फा प्लस बीटा ह्याच्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे? tan a प्लस b साठी काय लिहितो आपण? tan अल्फा प्लस tan बीटा डिवाइडेड बाय 1 मायनस tan अल्फा tan बीटा. हे असं आपण लिहू शकतोय. ठीक आहे. बट वी हॅड द व्हॅल्यू ऑफ tan अल्फा किती आहे आपल्याकडे? tan अल्फा ची व्हॅल्यू x आहे आणि tan बीटा ची व्हॅल्यू किती y आहे. देन वी कॅन रिप्लेस दॅट. इथे किती मिळालं मग? x प्लस y, कारण tan अल्फा x आणि tan बीटा y आहे. 1 मायनस x इंटू y. हे झालं आपल्याला. आता ऑलवेज आपल्याला काय दिलं आहे? सिन्स हियर काय म्हटलं आपल्याला की x y ग्रेटर दॅन 0 हे म्हटलेलं आहे आपल्याला. x आणि y काय आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे. आल्सो काय म्हटलं बघा सेकंड कंडिशन, x इंटू y इज लेस दॅन 1 म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? x इंटू y इज लेस दॅन 1 असं म्हटलेलं आहे. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो इथं मग? हे जर आपण त्या साइडला शिफ्ट केलं, हे जर त्या साइडला शिफ्ट केलं, हे प्लस आहे त्या साइडला गेलं काय झालं? मायनस झालं. 0 इज लेस दॅन 1 मायनस xy. म्हणजे हे जे सबट्रॅक्शन आहे, फक्त मी रिव्हर्स फॉर्मॅट मध्ये जर असं लिहितो मी, हे जर लिहिलं तर 1 मायनस xy इज ग्रेटर दॅन 0 झालं. ओके. आता तेच लिहिलं ना मी. 1 मायनस xy हे 0 पेक्षा मोठं आहे. दॅट मीन्स काय झालं? 1 मायनस xy हे 0 पेक्षा मोठं असं लिहिलं. पहिल्यांदा लहान म्हटलेलं मी, इथं येते ते काय म्हटलेलं मी की 0 इज लेस दॅन 1 मायनस xy म्हणजे 0 पेक्षा हे मोठं आहे, तेच म्हटलं मी इथं. ठीक आहे. फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिलं. ह्याचं मीनिंग काय की टोटल टर्म काय झाली? पॉझिटिव्ह झाली. टोटली टर्म पॉझिटिव्ह झाली. इथं बघा की हे जे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे, हे जे दोन इक्वेशन आहेत यांची जर ऍडिशन केली, काय करायचं आपल्याला? अल्फा प्लस बीटाचा प्रिन्सिपल म्हणजे ते कुठल्या क्वाड्रंट मध्ये लायचं आहे ते बघायचं आपल्याला. जर ऍडिशन केलं, ऍडिंग दीज टू वी गेट -π/2 -π/2 किती येते? ह्यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला किती मिळणार आहे? सॉरी, देयरफॉर वी गेट हियर इथं जर हे लिहायला पाहिजे. ह्याच्यावरून काय मिळालं आपल्याला? अल्फा कुठे मिळाला की 0 इज लेस दॅन अल्फा इज लेस दॅन काय झालं आपल्याकडे? π/2 and 0 is less than beta is less than π/2. We need that. I have forgotten that. So पण याच्यावर काय लाईन इन द फर्स्ट क्वाड्रंट झालं तर 0 हे याच्यावरती लिहिलं आपण. ते थोडंसं मी लिहायचं विसरलो. तर याची रिक्वायरमेंट आहे आपल्यासाठी याच्यासाठी. तर इकडे बघा ह्याची जर आपण सम केली, ह्या दोन इक्वेशनची सम केली तर काय मिळते आपल्याला? ऍडिंग दॅट वी गेट ऍडिंग दिस तर काय मिळेल आपल्याला इथं? ह्याचा जर ऍडिशन केलं तर 0 इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन 0 प्लस 0 काय झाला? 0 झालं. अल्फा प्लस बीटा झालं. π/2 प्लस π/2 किती येते? वी गेट हियर पाय. π/2 प्लस π/2 ऑलवेज काय मिळणार आपल्याला? पाय मिळणार आहे. ठीक आहे. बट इथं आपल्याला बघा काय मिळालेलं आहे की ह्याच्यासाठी tan वरती आपण हे डिफाइन केलं आहे. tan काय म्हटलं आपण? हे एवढा आहे. हे पॉझिटिव्ह आहे. x प्लस y पॉझिटिव्ह आहे. खालची टर्म जी आलेली आहे 1 मायनस xy ही पण काय मिळाली आपल्याला? पॉझिटिव्ह मिळालेली आहे. म्हणजे टोटली काय झाला याचा RHS वाला पार्ट हा पॉझिटिव्ह आहे. आणि इथं आपण काय म्हणतो की 0 to π म्हटलेला आहे. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. आता फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये बघितलं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये tan पॉझिटिव्ह असते आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह असते. तर इथं आपण काय म्हटलेलं आहे की हे टोटली पॉझिटिव्ह आले म्हणजे tan अल्फा प्लस बीटा पॉझिटिव्ह टर्म आहे. काय आहे ती? पॉझिटिव्ह टर्म आहे. त्याच्यामुळे काय झालं? आपण म्हणतोय पॉझिटिव्ह आहे आणि इथं हे काय सांगते आपल्याला की ह्याच्यात आणि ह्याच्यात मध्ये आहे. मग इथं पॉसिबल आहे, निगेटिव्ह होणारच नाहीये. देअरफॉर इट डज नॉट बिलॉंग्स टू सेकंड क्वाड्रंट. जसं आपण इथं लॉजिक लावलं की हे जर पॉझिटिव्ह असेल तर ते लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑन द सेम
लॉजिक काय झालं की मायनस आणि प्लस असते, हे प्लस मध्येच आहे, दॅट्स वाय लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. बट फ्रॉम दिस हे फर्स्ट, हे सेकंड, आणि फर्स्ट अँड सेकंड आणि थर्ड वरून, इथं थर्ड वरून काय झालं आपल्याला पॉझिटिव्ह मिळालं. तर काय झालं देअरफॉर 0 इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन पाय बाय 2 मिळालं. लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट. लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय झालं की त्याला की आपण प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच इथे सॅटिस्फाईड झाले, त्याने अल्फा प्लस बीटा काय झालं, दॅट इज काय झालं अल्फा प्लस बीटा लाइज इन प्रिन्सिपल सोल्यूशन ब्रांच. ओके, therefore here inverse exists, तिथे काय होतं इनवर्स एक्झिस्ट होत आहे. therefore अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स वाय. अल्फाची व्हॅल्यू किती आपल्याकडे x, सॉरी इथं आपल्याकडे अल्फा किती आहे tan इनवर्स x आहे आणि बीटा किती आपल्याकडे tan इनवर्स y आहे. इथे लिहूया tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y डिवाइडेड बाय 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, अंडरस्टँड. आता बघा आपल्याला नेक्स्ट प्रूफ बघायचं आहे. त्यासाठी इफ एक्स वाय ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा, इथे लेस दॅन 1 होती तर ग्रेटर दॅन 1 तर पाय कसा येतो हे आपल्याला बघायचं आहे. सेम मेथड ती स्टार्टिंग आपल्याला सेम घ्यायची आहे. तसंच सेकंड साठी बघा की tan x अल्फा घेतला, tan इनवर्स y बीटा घेतला आणि सेम आपण जे करत आलेलं आहे इथं सगळं हे सेम वे मध्ये आलो आपण. फक्त आलो कुठे ह्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपल्याला कंडिशन दिली आहे, त्या कंडिशनचा यूज करूया आपण. की काय म्हटलंय की एक्स वाय पॉझिटिव्ह आहे, तर ते पॉझिटिव्ह ऑलवेज आपल्याला काय झालं एक्स वाय पॉझिटिव्ह म्हणजे दॅट मीन्स एक्स प्लस वाय ऑलवेज पॉझिटिव्ह झालं. ऑल्सो आपल्याला काय दिलेलं बघा नेक्स्ट की या ठिकाणी ही जी टर्म आहे हे दिलेलं आहे आपल्याला एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 म्हटलेलं आहे. एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 देन इट इम्प्लाइज 0 इज ग्रेटर दॅन 1 मायनस एक्स वाय. म्हणजे ही काय झाली टर्म निगेटिव्ह आली. देन इट इम्प्लाइज काय झालं की ही जी टर्म आहे ती काय झाली 1 मायनस एक्स वाय हे काय झालं लेस दॅन 0 झालं. म्हणजे हे जे खालचा डिनॉमिनेटर आहे हा निगेटिव्ह झाला. काय मिळाला आपल्याला निगेटिव्ह मिळाला. therefore tan of alpha plus beta is equal to x plus y divided by 1 minus xy is less than 0 झाला. हा निगेटिव्ह टर्म आला. निगेटिव्ह आला म्हणजे काय झालं की आपण इथं जी सम केलेली होती इथं बघा ह्याची सम केल्यानंतर आपल्याला काय मिळालं होतं की इथं घेऊया ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड काय मिळालं आपल्याला 0 इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन पाय यांची बेरीज केली तर पाय मिळाला. आणि इथं काय म्हणतोय आपण की ह्याचं व्हॅल्यू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय झाली निगेटिव्ह आहे. आणि काय झालं आपल्याला इथं हे म्हणतोय की फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. काय झालं फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट आणि हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे इथं आलं दॅट मीन्स लाइज इन द सेकंड क्वाड्रंट. अल्फा प्लस बीटा कुठं आला सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. therefore अल्फा प्लस बीटा लाइज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आला म्हणजे दॅट मीन्स काय झालं पाय बाय 2 इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा इज लेस दॅन पाय. ओके, देन ह्याच्यानंतर काय तर आपल्याला की आपल्याला काय करायचं आहे तर हे नको आहे प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच आपल्याला पाहिजे आहे. दॅट्स वाय आपण ह्याच्यामध्ये सबट्रॅक्ट करूया पाय. सबट्रॅक्ट पाय फ्रॉम होल इक्वेशन होल टर्म मध्ये जर पाय सबट्रॅक्ट केलं तर पाय बाय 2 मायनस पाय इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा
minus pi is less than pi minus pi. ठीक आहे, तर इथे किती मिळालं, मायनस पाय बाय 2 इज लेस दॅन अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज लेस दॅन 0. दॅट मीन्स इट सॅटिस्फाईड प्रिन्सिपल सोल्युशन ब्रांच. हे काय करत मग, प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच सॅटिस्फाईड केली, मायनस पाय बाय 2 ते 0 झालं, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलं. फोर्थ क्वाड्रंट काय सांगते आपल्याला, प्रिन्सिपल सोल्युशनची ब्रांच आहे. देअरफॉर त्याच्यावरती आपण इन्व्हर्स घेतला तर इन्व्हर्स मध्ये फक्त चेंज काय करायला पाहिजे आपल्याला, की अल्फा प्लस बीटा मायनस पाय इथे घ्यायला पाहिजे. काय करू शकतो रिप्लेसमेंट, अल्फा प्लस बीटा मायनस पाय. याच्यामध्ये जर टाकलं तर काय झालं, की tan ऑफ अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज इक्वल टू एक्स प्लस वाय 1 मायनस एक्स वाय असं झालं. आणि हे आपण त्या साईडला ट्रान्सफर केलं, निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह राहिला तो आपण त्या साईडला ट्रान्सफर केला तर आपल्याला काय मिळालं, अल्फा प्लस बीटा मायनस पाय इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x प्लस वाय डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय. आणि देन आपण हा मायनस पाय आहे ते त्या साईडला घेतला, मायनस पाय त्या साईडला घेतला तर आपल्याला काय मिळेल, इथं प्लस पाय मध्ये ट्रान्सफर होईल त्याचा. इथं जसं आपल्याला प्लस पाय दिसतोय तसा हा असा मिळेल या साईडला गेल्यानंतर. आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू, अल्फाची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे tan इनवर्स x, आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे tan इनवर्स y आहे. ठीक आहे, ही सबस्टिट्यूट केली तर आपल्याला रिक्वायर्ड रिझल्ट मिळेल या ठिकाणी. ठीक आहे, नेक्स्ट रिझल्ट बघूया आपण आता यानंतर. नेक्स्ट बघा आपल्याला काय बघायचं आहे, की हा लास्ट वन आहे tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इज इक्वल टू मायनस करायचं आहे. स्टार्टिंग आपल्याला आहे तशी सेम घेतली आपण, या वे मध्येच गेलो. स्टार्टिंग काय केली आपण, जशी आपण आतापर्यंत स्टार्टिंग केलेली आहे तशाच वे मध्ये गेलेला आहे, त्या साईडने स्टार्ट केलेला आहे. फक्त आपण काय करायचं, सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे, काय घेतलं आपण, की tan ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू, फॉर्म्युला काय सांगते आपल्याला, tan अल्फा मायनस tan बीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan अल्फा इंटू tan बीटा. ठीक आहे, तर x tan अल्फा आणि tan बीटाची व्हॅल्यू किती आपल्याकडे, x आणि y आहे, ते रिप्लेस करूया आपण तिथं, x मायनस वाय डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स इंटू वाय. आपल्याला असं मिळालं याच्यासाठी tan ऑफ अल्फा मायनस बीटा साठी. नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं इथं, की अल्फा आपल्याला माहित आहे की 0 इज लेस दॅन अल्फा इज लेस दॅन पाय बाय 2, आणि दोन्ही कशा आहेत, अल्फा आणि बीटा आर द ॲक्यूट अँगल्स आहेत. बोथ आर ॲक्यूट अँगल, बट काय असू शकतं, ते डिफरन्स असू शकतात त्याच्यामध्ये. मग हे पण ॲक्यूट आहे हे पण ॲक्यूट आहे, ह्याचं सबट्रॅक्शन घेतलं, समजा ते इक्वल म्हटलं तर 0 आहे, ते सबट्रॅक्शन घेतलं तर, किंवा त्याच्यामध्ये जर डिफरन्स काहीतरी असेल, म्हणजे काय, की अल्फा मायनस बीटा इज ॲक्यूट. हे काय असेल ॲक्यूट इफ अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा. ॲक्यूट कधी असणार आहे, अल्फा ग्रेटर दॅन बीटा असेल तर हा ॲक्यूट अँगल येणार आहे. और बीटा मायनस अल्फा इज ॲक्यूट इफ बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. हे जो मोठा असेल तो काय येणार आहे, ॲक्यूट येणार सबट्रॅक्शन घेतलं तर, आणि नसेल तर काय येते, ते निगेटिव्ह येणार आहे, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये व्हॅल्यू येईल. येईल तर सबट्रॅक्शन घेतलं तर ॲक्यूट येणार आहे, हे सबट्रॅक्शन घेतलं तर ॲक्यूट येईल. किंवा जर ते निगेटिव्ह आलं, समटाइम्स आपण अल्फा किंवा म्हटलं की हे उलट आहे, तर काय होतं, ते निगेटिव्ह येतं, म्हणजे ॲक्यूट रेंजच्या बाहेर जाणार नाही. म्हणजे काय आला, की समथिंग, देअरफॉर काय होणार आहे, की हे प्रिन्सिपल सोल्युशन सबट्रॅक्शन घेतलेलं आहे, ते प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच सॅटिस्फाईड करणार आहे. ठीक आहे, अल्फा बीटा, अल्फा मोठा म्हटलं बीटापेक्षा, तर ते ऑलवेज ॲक्यूट अँगल झालं. समजा ते हे म्हटलं तर काय येतंय, हे मोठं असायला पाहिजे, ॲक्यूट ते ॲक्यूट आलं तर, म्हणजे काय येतं, की प्रिन्सिपल सोल्युशनचे ब्रांच आहे, म्हणजे निगेटिव्ह मध्ये पण ॲक्यूट येणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये पण ॲक्यूट अँगल येणार आहे. ठीक आहे, लहान असं 90 पेक्षा 0 येणार आहे ते सबट्रॅक्शन. ठीक आहे, कोणी पण मोठा असू दे त्याच्यामध्ये. देअरफॉर अल्फा मायनस बीटा satisfies principal solution branch, principal solution branch. Therefore काय झालं, याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होत आहे, therefore
we can write this as alpha minus beta is equal to tan inverse of x minus y divided by 1 plus xy. Therefore alpha किती आहे आपल्याकडे tan inverse x minus tan inverse y is equal to tan inverse of x minus y divided by x plus xy असे मिळालं. ठीक आहे, राईट डाऊन करा. त्याच्यानंतर लास्ट वन प्रॉपर्टी बघणार आहे आपण. Now we have seen the last one property. काय आहे बघा 2 times tan inverse x कॉमन आहे इकडे 2 times tan inverse x. If we required we write sin inverse 2x upon 1 plus x square if mod of x is less than equal to 1 असायला पाहिजे. त्यांची रेंज तशी दिली असेल तर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट म्हटलेलं आहे की काय असेल cos inverse 1 minus x square divided by 1 plus x square for x is greater than equal to 0 असेल तर. आणि त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की tan inverse 2x upon 1 minus x square for minus 1 is greater than x is less than 1 यांच्यामध्ये असेल तर. डिपेंड ऑन कंडिशन, x ची व्हॅल्यू डिपेंडेंट ऑन द कंडिशन ह्याच्यावरती येणार आहे. आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार आपण ते करस्पॉन्डिंग एक्झाम्पल वरती डिपेंड राहील. तर फर्स्ट साठी प्रूफ बघा. हाऊ कॅन यू प्रूव्ह द फर्स्ट. तर आपण कन्सिडर केला लेट y इज इक्वल टू की बघत होतो की लेट y इज इक्वल टू tan इनवर्स x आपण घेतला याच्यासाठी y इज इक्वल टू tan इनवर्स x असं घेतला. तर इथे काय होतंय की आपण इथे ट्रान्सपोज घेतला तर tan ऑफ y इज इक्वल टू x झालं. त्याला फर्स्ट म्हणूया आपण RHS घेऊया. RHS इज इक्वल टू sin inverse 2x upon 1 plus x square is equal to sin inverse of 2x आहे. तर 2 times x किती आहे बघा आपल्याकडे tan y आहे. that's 2 tan y divided by 1 plus tan square y. आणि हा जर फॉर्म्युला बघितला तर हा फॉर्म्युला कशासाठी आहे आपल्याकडे sin inverse of sin 2y. तर हा फॉर्म्युला कुठला होता sin 2 थीटा इज इक्वल टू 2 tan थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर इथे काय होईल sin ला sin कट झाला तर आपल्याला फक्त 2y राहील आणि y इज इक्वल टू किती आपल्याकडे इथे बघा की याला आपण 1 म्हणूया सॉरी. तर y किती आपल्याकडे tan इनवर्स x आहे 2 tan इनवर्स x. that will be the required result. on similar manner सेकंड आपण RHS हे आहे तसंच कन्सिडर केलं आपण. RHS फक्त याच्यासाठी घेऊया. इथे बघा RHS ऑफ दिस इज इक्वल टू cos inverse of 1 minus x square divided by 1 plus x square. Then here replace x is equal to tan y. And there we get cos inverse 1 minus tan y divided by tan square y divided by 1 plus tan square y. And this is the formula for, we know the formula cos 2 theta is equal to 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. Then we can write this as cos inverse cos 2 theta. Here cos cancel, sorry, that will be the y. Cos cancel, we get 2y and y is equal to किती झालं आपल्याकडे y म्हणजे किती आपल्याकडे tan inverse x आहे. And third one on similar way काय करणार फक्त आपण RHS घेणार. त्याच्यासाठी RHS of this is equal to tan inverse of 2x upon 1 minus x square is equal to काय होणार याच्यासाठी की x is equal to tan y सबस्टिट्यूट करणार आपण. tan inverse 2 tan y divided by 1 minus tan square y. ह्याच्यामध्ये डिफरन्स बघा इथं प्लस आहे तिथं फक्त मायनस आहे. हा फॉर्म्युला कशासाठी आहे tan 2 थीटा चा फॉर्म्युला. tan 2 थीटा इज इक्वल टू इथं मायनस येत आहे आणि जर sin 2 थीटा असेल तर इथं प्लस येत आहे. हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. तर tan इनवर्स ऑफ tan of 2y, here tan get cancelled, we get 2y and y is equal to किती आपल्याकडे tan inverse x.
tan इनवर्स x. हे आपण असं प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. थँक्यू.